मस्त अशी खुसखुशीत आणि खायला अप्रतिम अशी लागणारी अळूच्या वडीची रेसिपी आज पाहणार. नमस्कार, मी पंडिता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुगुणा स्वादमध्ये. हे बघू शकता, अरबीची पानं म्हणजेच अळूची पानं आपण घेतले. हे देशी असतात. अशा प्रकारची पानं जे असतात ना, पाठीमागचे देठ जे असतात ते पांढरे असतात ना, ते देशी असतात, म्हणजे साधे असतात. त्याला जरा खाज असते, त्याला जरा आपल्या कक्षामध्ये थोडंसं गलसरतं. पण ही बघता, ही छोटं पान तुम्हाला मी दाखवलं ना, ते पान ना ते स्पेशल वडीसाठी असतं. त्याचे पाठीमागचा जो भाग असतो ना, तो हा पुढचा भाग जरा गोलाकार असतो आणि पाठीमागचे शिरा असतात त्या लाल असतात आणि ह्या पानाच्या असतात त्या पांढऱ्या असतात. बघू शकता, पाठीमागून आहे पांढऱ्या शिरा आणि ह्या लाल शिरा. ज्या लाल शिरा असतात ना, त्याला अजिबात खाज वगैरे सुटत नाही घशाला आणि छान लागतात वड्या त्याच्या. आणि ह्या पानाच्या आणि फुडून जरा चौकोनी आकार असतो आणि हा फुडून गोल असतो आणि पाठीमागच्या शिरा पांढऱ्या असतात. तर पानांची ही ओळख आहे की ह्या पांढऱ्या शिरा असतात. आता या पांढऱ्या शिरा अशा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि आपण आता ह्याच्या वड्या करणार आहोत. पण तुम्हाला आता मी पुढे तुम्हाला मी ट्रिक दाखवणार आहे, ज्याच्यामुळे आपली कुठल्याही पानाची तुम्ही वडी करा, पानाची वडी तुम्हाला खाज अजिबात होणार नाही. तर करूया रेसिपीला सुरुवात. आता हे बघू शकता, ही पानाचे देठ असे आपण ओढून काढून घ्यायचे आहेत आणि याचे छान प्रकारे आपण हे काढून घेतले की आपल्याला त्या पानांचं खाजपणासून सुटत नाही आणि पानं मध्यम साईजची वापरायची आहेत. आता हे बघू शकता, मी चिंच घेते. चिंच आपण काय घेतले, मी पूर्णपणे अखंड चिंच घेतलेली जी माझ्यावर अवेलेबल होते ती. आता याला तुम्ही भिजवून घ्यायचे आहे अर्धी वाटी चिंचला. आता हे बघू शकता, इथे मी घेतले 7 ते 8 तिखट चवीपुरती मिरच्या घेतल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा, मोठा गुळाचा तुकडा घेतलेला आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे. इथे बघू शकता 2 ते 3 चमचे धणे घेतलेले आहेत. इथे घेतला थोडासा ओवा आणि घेतले 2 ते 3 चमचे आपले जिरे घेतलेले आहेत. आवडीनुसार कमी जास्त मसाला तुम्ही करू शकता. तर हे सगळे मसाले आपल्याला छानपैकी बारीक करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे एवढे मसाले आपल्याला लागणार आहेत. तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. आवडीनुसार तुम्हाला तिखटाचा वापर कमी जास्त प्रमाणात करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये खोबरं पण मी वापरलेलं आहे, तर तुम्हाला पुढे दाखवते. आता हे बघू शकता, ही डाळ मी भिजवून घेतलेली आहे. तर डाळ मी का वापरले, तर डाळीने आपल्या वड्या खूप छान अशा खुसखुशीत होतात आणि मऊ पण होतात, घशाला टोटरे बसत नाहीत. आता हे बघू शकता, अशा प्रकारे मी 1 वाटी डाळ अशी छानपैकी भिजवून घेतले. 3 ते 4 तास आपण ठेवायचे आणि पाण्यामध्ये भिजून घ्यायचे. आता ह्याचं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता याला पूर्णपणे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि जे मसाले आहेत ना पूर्ण, आता हे डाळीला आपण एकदम बारीक पेस्ट करणार आणि सगळे जे मसाले आहेत ना ते एक आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. कोथिंबीर असून दे, जिरे असून दे, सगळे हे खोबरं घेतलेलं आहे. बघू शकता, मी थोडंसं मूळभर खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याने खूप छान चव लागते. आणि हे बघू शकता, लसूण, आलं, जे आपले सगळे मसाले आहेत ना ते सगळे घालायचे आणि ओबडधोबड एकदम बारीक पेस्ट अजिबात करायची नाही, तर फक्त जाड अशी ओबडधोबड पेस्ट करायची आहे. आता हे बघू शकता, हे मसाले घातलेत मी आणि धणे आणि जिरे तुम्ही नुसतं जरा थोडेसे दुखवले ना, म्हणजे 2-2 तुकडे होईल इतपत बारीक जरी केलं ना तर ते पण खूप छान लागतात. तुम्ही ह्याच्यामध्ये सगळं घालताना फक्त थोडंसं मी एकदम जाडसर असं मी वाटून घेणार आहे. अगदी बारीक फाईन करायचं नाही आहे. जाडसर वाटलं की नाही, कसं तोंडात ना जेव्हा आपण वडी खातो ना, तर त्याचे तुकडे आले ना, तर त्याची एकदम छान धण्याची टेस्ट, जिरेची टेस्ट, ओव्याची टेस्ट असून दे, खोबऱ्याची टेस्ट असून दे, छान लागते. आता ह्याला आपल्याला ओबडधोबड बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर तुम्ही करून घेऊ शकता. त्याला बारीक करून बघा, अशा प्रकारे मी ओबडधोबड करून घेतलं. बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. एकदम बारीक नाही, ओबडधोबड करून घ्यायचं आहे. आता हा गुळ घालायचा. गुळाचा वापर जरा जास्त केला तरी पण गोड, आंबट आणि तिखट अशी छान वडी लागते. सो गुळ आपल्याला साखर वापरायचं तर साखरही वापरा, काहीच प्रॉब्लेम नाही. आता हे बघू शकता, मी घेतलेलं आहे आपल्याला बडीशेप घेतलेली आहे. बडीशेप जरा कुटून घ्यायची आहे म्हणजे ओबडधोबड. आता अशा प्रकारे 1 चमचा बडीशेप घातलेली आहे. इथे बघू शकता, हळद घातलेली आहे. तुम्ही तिखटाचा वापर करू शकता, लाल तिखटाचा वापर करून केला तरी पण चालते, पण लसूण आणि आलं तर मात्र तुम्हाला लाल तिखट जरी तुम्ही घातलं तर लसूण आणि आलं तुम्हाला हे वापरायचंच आहे. आता हे बघू शकता, मी मीठ घातलेलं आहे. मीठ मात्र व्यवस्थित घालायचं आहे, कारण आपण चिंच आणि गुळाचा वापर केलेला आहे. चिंच आणि गुळाचा वापर केला असल्यामुळे आपल्याला फक्त ह्यातलं पाणी आहे ना आपण या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत. थोडंसं जरा तुम्ही ह्यातला जरा थोडंसं आणि क्रश करून घातला तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता थोडं सध्या तर मी नुसतं जरा पाणी घातलेलं आहे. आता हे बघू शकता, आपण मगाशी जी वाटलेली डाळ आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत. आता तुम्ही ना एकतर ना पूर्ण वाटलेल्या डाळीमध्ये सुद्धा तुम्ही ही वडी खूप अप्रतिम होते. तशा प्रकारे सुद्धा मी कधी घरी वड्या करते. तर तुम्ही फक्त वाटल्या डाळीमध्ये सुद्धा करू शकता, ती पण छान लागते. आणि सोड्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, कारण आपण वाटलेली डाळ वापरलेली आहे, त्यामुळे सोडा अजिबात लागत नाही ह्याला. आता हे बघू शकता, ह्याच्यामध्ये आता मी बाइंडिंगसाठी आपल्याला सुक्क आपलं जे डाळीचं पीठ आहे ना ते वापरलेलं आहे. 2 ते 2.5 ते 3 चमचे आपल्याला एवढं बाइंडिंगसाठी आपल्याला डाळीच्या पिठाचा वापर करायचा, तेवढा तुम्ही करू शकता. आता नाही तर पूर्ण डाळीमध्ये केलं तरी वाटलेल्या डाळीमध्ये केलं तरी वडीला छान अप्रतिम टेस्ट येते. आता हे बघू शकता, मी थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आणि आता आपण काय करणार, हे सगळं आपल्याला बाइंडिंगसाठी आपण 2.5 चमचे मी 2.5 चमचे मी हे टाकलेलं आहे, पीठ टाकलेलं आहे डाळीचं आणि अर्धा चमचा मी
तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि याला पूर्णपणे आणि आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता मसाले आपले जे आहे डाळीचं आपण वाटलेली डाळ आणि आपण जे वरून आपण पिठं घातलेत ना ती व्यवस्थित आपण छानपैकी एखादी मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मला थोडंसं असं वाटतं की चिंच आणखी थोडी घालावी, मग तर आपण ह्यावेळेला आणखीन थोडी चिंच घालून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. अरबी पानं कशा असतात थोडीशी छोटी वापरली ना की त्याचं खाज असते ना जी असते म्हणजे घशात खवखवतं ना ते जरा कमी होतं. त्यामुळे ना मध्यम किंवा छोट्या आकाराची पानं वापरायची आहेत जी आपण म्हणजे अळूच्या पानासाठी वडीसाठी जे पानं वापरतो ते जास्त मोठी वापरले की त्याला शिरा अशा मोठ्या मोठ्या असतात आणि त्याच्यामुळे ते जास्त चरचतात. आता मला थोडंसं वाटतं आणखीन चिंच घालावी. मी आता थोडंसं मी गर थोडा काढून घेतला आणि ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता हे आपल्याला ह्याला पुन्हा एकदा पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला अजिबात कुठलीही पानं तुम्ही वापरा, अगदी दोन्ही प्रकारचे पानं दुसरं पान आपल्याला मिळत नाही शक्यतो. जी त्या चौकोनी पानं आहेत ना ती कुठे भेटत नाहीत मार्केटमध्ये, सिटीमध्ये भेटतात. खरं आपल्या खेडेगावामध्ये किंवा सांगली अशा भागामध्ये पानं खूप कमी भेटतात. ही अशीच पानं अवेलेबल असतात. पण ती चरचरू नये म्हणून तुम्हाला मी आयडिया सांगितलेलं आहे की जे चिंच आहे ना ते चिंचाचा गर असतो ना तो आपण पूर्णपणे पानांना चोळून घ्यायचा आहे जेणेकरून जी खवखव जे असते ना घशाला खवखवतं ते होत नाही. 99% तुम्हाला खवखवणार नाही. जर तुम्हाला आंबटपणा पानाचा म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की चिंचामुळे आपल्याला वडी आंबट होईल तर अशा वेळी काय करायचं ह्या चिंचेमध्ये तुम्हाला 1 चमचा गुळ घालायचा आहे किंवा 1-2 चमचे साखर घालायची जेणेकरून त्याचा आंबटपणा थोडासा कमी होईल म्हणजे तुम्हाला खाताना कमी लागेल. तर अशा प्रकारे मी काय मात्र आंबटपणा लागत नाही आहे तसा, पण तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा. आणि हे आंबटपणा माझ्या वडीला तर आंबटपणा लागला नाही कारण आपण चिंचेचा वापर पिठात कमी केलेला आहे आणि पानांना जास्त वापरलेला आहे कारण ते चरचरू नये म्हणून ही आयडिया आहे. ही चरचरत नाही आपल्याला वडी अजिबात. आता सगळ्या पानांना ना एकावर एक ठेवायचे पानं आणि सगळ्या पानांना आपण एकावर एक ठेवले की नाही मग खालच्या पानांना आणि वरच्या पानांना दोन्हीला आपले हे गरज चिकटतो आणि त्याच्यामुळे काय होतं की वडी आपल्या घशात खवखवत नाही. तर असे एका साईडला लावलं की आपोआप ते दुसऱ्या साईडला पण आपल्या एका पानामुळे दुसऱ्या साईडला पण आपली ती चिंचेचं थोडंसं कोळ लागतो. त्यामुळे अशा प्रकारे हे सगळं मी लावून घेतले. बघू शकता अशा प्रकारे आपण हे सगळे एकावर एक ठेवून पानं आपण कंप्लीट करून घेतलेले आहे. आता काय करायचं हे सगळं झालं ना आता ह्यातले एक पानं घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे एक पानं घेऊया आणि त्याला आपण आता पीठ चोळून घ्यायचं आहे म्हणजेच पीठ लावून घ्यायचं आहे. हे बघू शकता अशा प्रकारे पानं घेतले. पानं मी छोटी वापरली आहेत म्हणजे छोटी आणि मध्यम साईजची वापरले, जास्त मोठी वापरली नाही. जास्त मोठी वापरली तर काय होतं तर जास्त खवखव होतो ह्या पानांना. आता मुद्दाम तुम्हाला ही पानं मी दाखवतो कारण मला घशाला खूप खवखव होतं पर्सनली जेव्हा आपण ही पानं वापरतो तेव्हा. आणि त्यासाठी मी ही आयडिया काढली की जरा चिंचेचा कोळा आणि त्यातमध्ये इतकं छान होतात वड्या अगदी खवखवत नाहीत काय नाही. त्यामुळे आता हे असं पान घ्यायचं. आता हे बघा हे अरबी पान हे म्हणजे वडीचं मुळात हे पान जे आपण लावले ना ते परफेक्ट पान आहे त्याच्यामध्ये अजिबात खाज वगैरे नसते. मग आता हे काय करायचं आपण उलटं मी तुम्हाला दाखवण्यासाठी पान दाखवलेलं आहे त्याची कुठल्या म्हणजे नक्की कुठल्या पानाने वड्या परफेक्ट होतात. पण ही पानं आपल्याला शक्यतो भेटत नाही आणि घाण ठिकाणी आपण कुठेही पानं उगवलेले असतात ते आपल्याला खाऊ वाटत नाहीत. शक्यतो आपल्या आजूबाजूला जे असतात ना शेजारी वगैरे किंवा आपण घरात पर्सनली लावलेली पानं आपण खातो. मग ते त्याला थोडीशी खाज असेल तरी पण आपण काहीतरी आयडिया करून ती वडी खाऊ शकतो. पण बाहेर कुठल्या घाणी ठिकाणी आपण पानं वापरत नाही म्हणून मी तुम्हाला ही आयडिया दाखवली की कुठलीही पानं वापरा. अरबी पण किंवा वडीची कुठलीही पानं वापरा. तुम्ही चिंचेचं कोळ लावला ना की तिथे तुम्हाला खाज होणार नाही, खाज सुटणार नाही किंवा घशाला खवखवणार नाही. सो आता हे अशा प्रकारे ना एकावर एक उलट्या दिशेने पानं ठेवायची आहेत आणि उलट्या दिशेने पानं 3-4 पानं बारकी ठेवून आपल्याला ही छानपैकी अशी घट्टसर आपल्याला वडीचा फोल्ड करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि हे इतके छान आणि चविष्ट आपल्या वड्या तयार होतात ना खूप छान अप्रतिम लागतात. आता अशा प्रकारे आणखीन तुम्हाला दाखवते मी की अजून आणखीन 2-3 तुम्हाला मी करून दाखवणार आहे. अशाच प्रकारे आपण एकावर एक पानं ठेवायचे उलट्या दिशेने तोंड करून ठेवायची म्हणजे जेणेकरून आपली वडी सगळ्या बाजूने अशी परफेक्ट होते. मोठी पानं जर वापरणार असाल तर त्याच्या शिरा तुम्हाला काढून घ्यायला लागणार आणि मग हे प्रोसेस करायला लागणार. एका वेळेला छोटी पानं जर असेल तर एका वेळेला 5-6 पानं पण तुम्ही वापरू शकता. मी जवळजवळ 4 ते 5 प्रत्येक वडीला मी 5 ते 6 पानं वापर केली कारण माझी छोटी आहेत. मग काय करते मी अशा आडवी पण पानं लावते जेणेकरून आपली वडी मोठी व्हावी म्हणून आणि जाड व्हावी म्हणून आपण आडवी सुद्धा पानं लावू शकतो. म्हणजे दोन्ही साईडला आपण उलट्या करून लावतो तशा प्रकारे जर आडवी लावली ना दोन्ही साईडला आडवे दुसऱ्या साईडला आडवे दुसऱ्या समोरच्या साईडला आडवे असं आमने म्हणजे समोरासमोर तुम्ही जरी आडवी पानं लावली तरीही पण वडी छान म्हणजे होते आणि जाड होते आणि मोठ्या वड्या पडतात.
आता हे बघू शकता आपण, मी हे जेवढ्या सगळ्या म्हणजे माझ्याकडे जवळजवळ 25 पानं होती, 20-25 पानं होती, छोटी छोटी आणि मध्यम साईजची. तेवढ्यात मी फक्त 4 रोल केले, म्हणजे एकावर एक ठेवून जेणेकरून त्या अशा वड्या पण छान व्हाव्यात आणि खाताना पण चांगल्या लागाव्यात आणि अगदी छोट्या होऊ नयेत, म्हणून मी फक्त 4 वड्याचे एवढ्या सगळ्या पानामध्ये 4 फक्त वड्या मी केलेल्या आहेत. बघू शकता 4 रोल मी तयार केलेले आहेत, म्हणजे 4 वड्याने 4 रोल तयार केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण घट्ट सर नाही हे रोल करून घेणार आहोत. शक्यतो लक्षात ठेवायचं, पानं तुम्ही कुठलीही वापरा, फक्त तुम्हाला मोठी पानं वापरायची नाहीत. मोठी पानं जरी वापरलं तर त्याच्या शिरा व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि मगच वापरायचे, ते लक्षात ठेवायचं फक्त. आता हे बघू शकता आपण अशा प्रकारे सगळ्या वड्या कंप्लीट करून घेणार आहोत आणि एक असे रोल करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि अशा प्रकारे आपण ही सुंदर अशा छान कुठलीही पानं वापरा तुम्ही, तुमच्या वड्या छानच होणार आहेत आणि अजिबात त्रास होणार नाही. 99% तर त्रास होणार नाही ह्याची गॅरंटी तुम्हाला मी देते. फक्त तुम्हाला चिंचेचं कोळ मात्र व्यवस्थित लावावं लागतं. आंबट जर तुम्हाला चालत नसेल जास्त तर गुळाचा वापर मात्र भरपूर करायचा आहे, जेणेकरून वड्या आणखीन छान लागतात. अशा गोडसर, आंबटसर आणि तिखटसर वड्या खूप सुरेख लागतात. तिखटाचा वापर तुम्ही तुमच्या मर्जीने हिरवी मिरची, लाल मिरचीचा करू शकता. आता हे बघू शकता अशा प्रकारे आपण ह्याला पीठच फोल्ड करून आपण हे सगळ्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. हे बघू शकता पीठ आपल्या एक्स्ट्राचं लावलेलं असेल खाली तर ते आपण अशा प्रकारे वड्यांना पुसून घेणार आहोत आणि ही आपली पण चौथी वडी आपली कंप्लीट झालेली आहे. आता हे पाणी ठेवलेलं आहे उकळायला मी. आता ह्याच्यावर मी सगळ्या वड्या ठेवून देते आणि लगेच शिजतात, एक ते 20 ते 25 मिनिटात शिजतात. किंवा तुम्ही तव्यावर सुद्धा शिजवू शकता. तव्यावर सगळं तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये ह्या वड्या पण पटकन शिजतात. आता हे बघू शकता त्याला झाकण ठेवूया आणि त्याला 20 मिनिटासाठी ठेवून टाकायचं आहे. ते 20 मिनिटांनंतर तुम्हाला सांगते ह्या वड्या छानपैकी तयार होतात. वड्या तयार झाल्या की थोडं गार झाले की बघू शकता अशा वड्या आपल्या तयार झाल्या आहेत. थोडंसं आपल्याला सुरी घुसून बघायचं आहे क्लीन येते का. आता हे क्लीन आला की आपल्याला हे बघू शकता आपले वडे तयार झालेले. आता वरती 20 मिनिटं तुम्हाला गार करून ह्याला फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे. आता फ्रीजमध्ये तुम्हाला थोडा वेळ ठेवायचा आहे आणि मग बघू शकता अशा छान एकदम व्यवस्थित आपल्या अशा वड्या होत्या. गरम कट नाही करायच्या, नेहमी त्याला थोडा वेळ फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवून फ्रीजरमध्ये तुम्हाला 20 मिनिटं ठेवायचं आणि फ्रीजमध्ये खाली अर्धा तास ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे तुमच्या छान ह्या वड्या कट होतात. बघू शकता आपल्या वड्या किती छान झाल्या. पण बारीक पानाच्या वड्या केल्या आहेत, मध्यम साईजच्या पानाच्या वड्या केल्या आहेत, पण आपल्या वड्या किती भरीव झालेल्या आहेत आणि सुंदर झालेल्या आहेत. बघू शकता इतक्या टेस्टीसुद्धा लागतात ना, तुम्ही बघू शकता खूप छान झालेल्या आहेत आपल्या वड्या. आणि अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या वड्या कट करून घेते. आता ह्या तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता किंवा नुसत्याच अशा जरी खाल्ल्या तरीही छान लागतात. आता हे सगळं छानपैकी कट करून येते ना आपण गरम मस्तपैकी तेलामध्ये ह्याला तळून घेणार आहोत. आता हे तळल्यानंतर आपल्याला तळल्यावरती तुम्हाला सांगते मी, तळल्यावरती आपण काय फोडणी घालत नाही, डायरेक्ट तळतो. त्यावेळेला की नाही थोडेसे तीळ आपल्याला वेगळे भाजून घ्यायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही तळल्यानंतर त्याला वरून आपल्याला फक्त सजावटीसाठी वापरायचे आहेत किंवा ओलं खोबरं पण टाकलं तरीही चालतं. फक्त मी मात्र ते फक्त तिळाचा वापर केलेला आहे. तीळ मी काय केलं, तीळ वेगळे भाजून घेतले कोरडे आणि मग नंतर हे जेव्हा वड्या तळल्या ना त्याच्यावरती फक्त मी वर घातले आहेत. सो आता अशा प्रकारे मी सगळं हे कट करते आणि आपल्या छानपैकी अशा मस्त आपल्या बघू शकता, बघतानाच तुम्हाला कळत असेल की परफेक्ट वड्या झालेल्या आहेत. फक्त ह्याला व्यवस्थित गार करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट करायचं आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. हे बघू शकता अशा प्रकारे ह्याला छानपैकी मस्त कडक तेलामध्ये तळून घ्यायचे. सॉरी फॉर काय झालं, माझ्यातून चुकून मी घरातली जुनी कढई वापरली आणि नंतर शूट झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण ही चुकून जुनी कढई वापरलेली आहे, एका साईडला ठेवली होती ती. आणि आता हे बघू शकता, त्यामुळे खेद आहे मला, सॉरी मी की जुनी कढई वापरली आहे. तर आता हे बघू शकता छानपैकी आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत, मस्त झाल्या आहेत. लालसर अशा छान भाजून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जशा बदामी कलर किंवा जितक्या लालसरमध्ये तुम्हाला तळून घ्यायच्या आहेत तशा प्रकारे तुम्हाला या छानपैकी वड्या तळून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती मस्तपैकी आपण वरून तीळ गार्निशिंग करणार आहोत. सो अशी ही वडीची आपली रेसिपी कंप्लीट झालेली आहे. अगदी अप्रतिम अशी छान अशा वड्या तयार झालेल्या आहे. नक्की ट्राय करून बघायचे आहे आपल्या सर्वपित्री अमावस्येला आणि नक्की खाऊन बघायचं. नसेल तर